21 ऑगस्टला राज्यभर महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर मधून जलसंवर्धनाचा संदेश। शाश्वत विकासासाठी मृदा संधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर 21 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात येणार आहे। जलसंवर्धनाला लोक चळवळीचे स्वरूप देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। सहभागी प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात येणार असून जिल्हा स्तरावरील प्रथम 10 विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास आणि वृक्षारोपण अशा विषयांवर या उपक्रमातून जनजागृती केली जाणार आहे। दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी राज्यात जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे। जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। सर्वांना नमस्कार। आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करतो आहोत। याच दिवशी सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे। सर्व तरुणांना आणि नागरिकांना माझे आवाहन आहे, या महावॉकेथॉनमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा। या निमित्ताने जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। युवा पिढीने जास्तीत जास्त संख्येने यात सुद्धा सहभाग घ्यावा। या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या जाहिरातींवर आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत QR कोड स्कॅन करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा। या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे। चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया। पाणी अडवा, पाणी जिरवा या मूल मंत्राला जगवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।